नमस्कार. मी हेमंत भावे जबलपूरहून सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चैतन्य वाहिनीने श्री गणेशोत्सव साजरा केला. त्यानंतर अधिक मास कीर्तन स्पर्धा प्रसारित करण्यात सहयोग दिला आणि आता त्रिदिवसीय नवरात्र उत्सव साजरा करीत आहोत. आज आपणास प्रथम दिनी कुमारी नेहा अभय उपाध्ये, महापसा, गोवा, श्री ललिता पंचमी विषयी माहिती सांगणार आहे. कुमारी नेहाचे पूर्ण नाव नेहा अभय उपाध्ये आहे. ती महापसा, गोवा येथील मूळ निवासी असून 12वी वर्गात शिकत आहे. वय वर्षे 17. कुमारी नेहा उत्तम युवा कीर्तनकार आहे व कीर्तनाचे मार्गदर्शन ती कीर्तन कलाभूषण हरिभक्तपरायण श्री सुहास बुवा वझे यांच्या मार्गदर्शनात घेत आहे. गोवा, पुनर, बेळगाव, बडोदा, नरसोबावाडी अशा अनेक स्थानी कीर्तने सादर करण्याचा अनुभव असून उत्कृष्ट अभिनयासाठी अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला आहे. घराण्यात कीर्तनाचे संस्कार व वारसा आहे. कुमारी नेहा कीर्तन विधीचे शिक्षण गोमांतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालयात घेत आहे. मी कुमारी नेहा उपाध्यायचे चैतन्य वाहिनीतर्फे शाब्दिक स्वागत करतो आणि कुमारी नेहाला सादर आमंत्रित करतो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार, मी नेहा उपाध्ये. आज ललिता पंचमीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना ललिता पंचमी बद्दल माहिती देण्यास इथे उपस्थित आहे. मला जेवढं थोडक्यात ज्ञान आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे काही कमी जास्त झालं तर ते पदरात घ्या, माझी चूक माफ करा अशी तुम्हा सर्वांना विनंती करते. सर्वप्रथम नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ललिता पंचमीच्याही तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर ललिता पंचमी काय, ललिता देवी काय आणि व्रत कथानक हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. जेवढं माझ्या बालमनाला माझ्या बालबुद्धीला अवगत आहे तेवढंच. तर आपण सुरुवात करूया. सूत महर्षी सांगतात की पूर्वी कैलास पर्वतावर अनेक महर्षी वास्तव्यास होते आणि त्यांच्या समवेत शिवपुत्र कार्तिक स्वामी होते. आणि या सर्व महर्षींनी शिवपुत्र कार्तिक स्वामींना विनंती केली की तुम्ही नेहमी आम्हाला एखादं आख्यान ऐकवता, एखादी कथा सांगता, परंतु मनाची तृप्ती होणारी अशी एखादी कथा म्हणजे देवीचं व्रत कथानक आम्हाला ऐकायचंय. तेव्हा कार्तिक स्वामी अतिशय आनंदी झाले आणि ते म्हणाले, नक्कीच मी तुम्हाला असं एखादं कथानक ऐकवतो ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतील आणि जे व्रत केल्याने अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. तर मी जे आता कथानक सांगतोय ते तुम्ही विधीपूर्वक ऐका. आणि कार्तिक स्वामींनी सुरुवात केली. भृगु क्षेत्रात भडोच्या प्रांतात गौतम नावाचा एक ब्राह्मण राहत होता. या ब्राह्मणाला 2 मुलगे झाले, तेही कधी तर वृद्धावस्थेमध्ये. हा ब्राह्मण श्रुती स्मृती आणि पुराणज्ञ होता, अतिशय श्रीमंत होता आणि श्रीमंत असल्यामुळे त्याला नातेवाईकही भरपूर होते. वृद्धावस्थेत त्याला 2 मुलगे झाले. मोठ्याचं नाव श्रीपती ठेवलं आणि लहानाचं नाव त्याने गोपती असं ठेवलं. कालांतराने हे दोन्ही पुत्र लहान असतानाच गौतम या ब्राह्मणाचं निधन झालं. सर्व संग परित्याग करून त्याची पत्नीही सती गेली होती. आता या 2 लहान मुलांचं काय होणार? ते दोघेही अनाथ झाले. गौतमाच्या सावत्र भावानं या दोन्ही मुलांना आपल्या घरी आश्रयाला ठेवलं. परंतु हा जो सावत्र भाऊ होता तो अत्यंत धूर्त. गौतमाची सर्व श्रीमंती, सर्व संपत्ती, सर्व धन त्याने हडप केलं होतं आणि मुलांना या बाबतीत सांगितलं तर अजिबात नाही. कारण चुलत्याला त्यांना ते धन द्यायचं नव्हतं. परंतु कालांतराने मुलांनी जेव्हा चुलत्याला विचारलं की आमचे सर्व धन, आमची संपत्ती कुठे आहे, तर या चुलत्याने
आपल्या घरातून या दोन्ही लहान मुलांना हाकलवून लावलं आणि अशा ठिकाणी हाकलवून लावलं जिथे त्यांचे कोणीही नातेवाईक नव्हते. तर या दोन लहान मुलांना अशा ठिकाणी पाठवलं जिथे नातेवाईक नाही आहेत, त्यामुळे ते करणार काय? तर जाता 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 अनेक गोपती आणि श्रीपती अनेक मार्ग आक्रमू लागले, अनेक अरण्ये पार केली, नद्या पार केल्या, रस्ते पार केले आणि फिरता 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 एका नगरात पोहोचले जिथे ब्राह्मणाची वस्ती होती. आणि त्या ब्राह्मणांच्या वस्तीमध्ये ते येऊन पोहोचले. भुकेने अगदी व्याकुळ झाले होते दोघे बंधू. आणि हे दोघे बंधू एका ब्राह्मणाच्या घराच्या ओसरीवर जाऊन बसले. त्या ब्राह्मणाने त्यांचं स्वागत केलं. तो ब्राह्मण नुकताच वैश्वदेव त्याचा काकबली देऊन आला होता. त्या ब्राह्मणाचं नाव विवेक असं होतं. आणि हे दोन्ही बंधू बाहेर बसलेले पाहून त्याने भोजनाला बोलवलं. त्यांची पाद्यपूजा करून भोजनास बसवलं. आणि सर्व कार्याने हे दोघेही बंधू अतिशय आनंदित झाले. आणि विवेकाने या मुलांची माहिती विचारली तर त्या दोघांनी सांगितलं की मी मोठा श्रीपती, हा धाकटा गोपती. आणि सुरुवातीपासून सर्व गोष्टी या विवेक नावाच्या ब्राह्मणाला सांगितल्या. अनेक शिष्य या विवेकाच्या घरी अध्यापन करीत असत. आणि या दोघांनी स्वतः त्या विवेकाच्या घरी वेदांचं अध्ययन करायचं ठरवलं. आणि एके दिवशी हा विवेक आपल्या इतर शिष्यांबरोबर एक व्रत करताना या दोन्ही बंधूंना आढळला. या दोन्ही बंधूंनी त्यांना विचारलं की तुम्ही हे कसलं व्रत करत आहात? तेव्हा या गुरुजींनी, या विवेक नावाच्या ब्राह्मणाने त्या दोघांना सांगितलं की आम्ही उपांग ललिता देवीचं व्रत करत आहोत. आणि हे व्रत केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, सर्व मनोरथ पूर्ण होतं, असं याचं महात्म्य आहे. त्यानंतर या दोघा बंधूंनी आपल्या गुरूंच्या संमतीने विद्याप्राप्तीसाठी हे व्रत करायचं ठरवलं. आणि या व्रताच्या प्रभावाने हे दोघेही यथावकाश सर्व शास्त्रांमध्ये पारंगत झाले. पुढील वर्षी श्रीपतीने विवाहासाठी त्याची जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी त्याने उपांग ललिता देवीचे व्रत केले आणि तीही त्याची पूर्ण झाली. स्वतः विवेक यानेच आपली गुणवती नावाची सुशील सुंदर अशी मुलगी या श्रीपतीच्या पदरात घातली आणि त्यांचा दोघांचा विवाह करून दिला. अतिशय मोठ्या धूमधडाक्यात यांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर या दोन्ही बंधूंनी पुन्हा एकदा आपल्या पित्याचं सर्व धन प्राप्त होण्यासाठी एक व्रत केलं, तेही उपांग ललिता देवीचंच व्रत. आणि गुरुजींची आज्ञा घेऊन पुन्हा एकदा स्वग्रामे परतण्याचा निश्चय केला. आणि गुरुजींबरोबर शिष्य आपल्या स्वगृही निघाले. आणि कार्तिक स्वामी पुढे म्हणाले, आता हा विवेक ब्राह्मण आणि श्रीपती, गोपती आणि श्रीपतीची पत्नी हे सर्वजण स्वग्रामी आले आणि तिथे राहू लागले. कार्तिक स्वामी सांगतात की या ललित व्रतामुळे काय चमत्कार झाला, काय त्याचं फळ मिळालं. तर श्रीपती आणि गोपती यांच्या चुलत्याची जी मती फिरली होती, तो जो धूर्त कावेवाज होता, त्याची सद्बुद्धी प्राप्त झाली त्याला. आणि त्याने विचार केला की आपले दोघे पुतणे कोठे असतील, काय करत असतील. त्यांना घराबाहेर हाकलून दिलं. त्यांचं धन मी घेतलं म्हणून लोक माझी नेहमीच निंदा करतात. त्यांचा आता शोध घेतला पाहिजे आणि हे माझं सर्व धन मी त्यांच्याकडून हडप केलं होतं, ते सर्व त्यांना परत देऊन मला यातून मुक्ती मिळवली पाहिजे. असे चांगले विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले. त्याला सद्बुद्धी प्राप्त झाली. आणि या विचारानं श्रीपती आणि गोपतीचा चुलता स्वतःहून त्या सर्व पुतण्यांची शोध मोहीम त्याने राबवली. सगळीकडे शोध घेऊ लागला. आणि एक दिवस विवेक ब्राह्मणाशी त्याची गाठ पडली. आणि विवेकानं सांगितलं की माझ्या ओळखीत, म्हणजे माझ्या मुलीचा नवरा, माझा जावई आणि त्याचा भाऊ हे आपल्या चुलत्याला शोधत आहेत आणि स्वतःच्या गावी आता पुन्हा आले आहेत. आणि सर्व कहाणी
या चुलत्याला ऐकवली. चुलत्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला, कारण त्याने स्वतः या दोन्ही पुतण्यांना हाकलून लावलं होतं. तेच आता या विवेकाचे जावई झाले होते. या चुलत्याने विवेक ब्राह्मणाला, श्रीपती आणि गोपतीला पुन्हा आपल्या घरी बोलवलं. सर्व संपत्ती, सर्व धन या दोघांच्या नावावर केलं आणि आता हे सर्वजण एकत्र राहत होते, सुखा समाधानाने राहत होते. पुढे श्रीपतीने गोपतीचाही विवाह लावून दिला. अतिशय गुण्या गोविंदाने हे दोघेही भाऊ आणि जावा राहत होत्या. आणि एक दिवस या श्रीपतीने अन्न संतर्पण सुरू केलं. रोज त्यांच्या घरी संतर्पण सत्र सुरू असे आणि इथे गोपतीची मात्र पैशांच्या उधळपट्टीमुळे त्याची मती फिरली आणि पत्नीसह आपल्या भावाबरोबर न राहता तो दुसरीकडे राहू लागला, विभक्त झाला. आता हे विभक्त कुटुंब झालं होतं. ललिता देवीच्या कृपेने हे सर्व चाललं होतं सुखाने, परंतु मध्येच दुधामध्ये मिठाचा खडा पडला. कारण का तर या गोपतीने ललिता देवीची पूजा करणं दुर्लक्षित केलं होतं आणि त्यामुळे त्याच्यावर संकट ओढवली होती. तो विभक्त झाला, धनसंपत्ती नाहीशी झाली, त्याच्या हातामध्ये आता काहीही राहिलं नव्हतं आणि मदांध झाला होता. चिंताक्रांत असा गोपती आता पत्नीला काय करावं असं विचारू लागला. तर गोपतीनं सांगितलं की आता दिराकडे म्हणजे श्रीपतीच्या घरी अन्न संतर्पण सत्र सुरू आहे. आपण दोघही मिळून तिथे जाऊ आणि थोडेसे 2 घास खाऊन घेऊ. तेव्हा गोपती आणि पत्नी हे दोघेही श्रीपतीच्या घरी आले. पंक्ती वाढल्या होत्या आणि पंक्तीमध्ये बसायला गोपतीला जागा मिळाली नाही. तेव्हा पंक्तीमध्ये जागा न मिळाल्याने तो पाकशाळेत जाऊन बसला आणि पाकशाळेत त्याला स्वतःला भोजन वाढून घेतलं आणि त्याने जेवायला सुरुवात करणार इतक्यात श्रीपतीची बायको म्हणजेच मोठ्या भावाची बायको आली आणि तिने गोपतीला विनवलं, वाढले आहेत, तुम्हाला बसायला जागा नसली तरी पुढच्या पंक्तीमध्ये तुम्ही बसा, असं पाकशाळेत जेवायला बसू नका. गोपतीला तो अपमान वाटला. त्याला अपमान सहन न झाल्याने आपल्या भार्येला म्हणजे बायकोला घेऊन तो आपल्या मोठ्या भावाच्या घरातून अतिशय रागारागाने तळपायाची आग त्याच्या मस्तकात गेली आणि तो चालताच झाला. गोपती आपल्या बायकोसह घरी आला आणि विचार विमर्श करून त्याच्या असं लक्षात आलं आणि तो पत्नीला म्हणाला की श्रीपतीने पितृधनाचं वाटप झाल्यानंतर धनाचा उत्तम विनियोग केला आणि मी मात्र ललिता देवीचे उपांग व्रत काही केले नाही, त्यामुळे माझ्यावर ही परिस्थिती ओढवली आहे आणि मला दुःस्थिती प्राप्त झाली. आता देवीचं दर्शन घेतल्याशिवाय, देवी माझ्या समोर प्रकट झाल्याशिवाय मी काही आता भोजन नव्हे तर अन्नाचा कणही पोटात घेणार नाही. आता पत्नी सुद्धा पती जेवत नाही म्हणून स्वतः उपाशीच राहिली आणि इतकंच नाही तर स्वतः गोपती आता घराबाहेर पडला. त्याने घर सोडून दिलं आणि पत्नी मात्र घरात रडत रडत बसली होती. अन्नाचा त्याग केला होता आणि ही सर्व परिस्थिती श्रीपतीच्या लक्षात आली. श्रीपतीला फार वाईट वाटलं आणि मात्र सगळीकडे देवीचा ठाव ठिकाणा शोधत, तिचं स्थान शोधत, तिचं मंदिर शोधत सगळीकडे दूर दूरवर भटकत होता. तहान भुकेनं व्याकुळ होऊन तो मूर्छित पडला होता. आणि श्रोते हो, ललिता देवीला त्या गोपतीची अशी परिस्थिती बघवेना, त्याची दुस्थिती बघवेना. कारण काहीही झालं तरी ललिता देवीचा तो भक्त होता, ते तिचं लेकरू होतं आणि शरणागत दीना चरणीने करुणा दृष्टी निहारी हे तर भगवंताचं ब्रीदच आहे. श्रोते हो, आपण सर्वांना माहितीये कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. एखादा कुपुत्र होऊ शकतो पण एखादी माता ही कुमाता आपल्या मुलासाठी कधीच होऊ शकत नाही, असं शंकराचार्यांनी देवीबद्दल म्हटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे देवीने या
गोपतीवर कृपा केली. कशी केली तर त्याला शुद्धीवर आणलं आणि गोपतीनं आजूबाजूला पाहिलं तर दूरवर एक गुराखी त्याला दिसला आणि त्याचं नाव गोप असं होतं. गोपतीने त्या गोप गुराखाला विचारलं की इथे जवळपास कुठे शहर कुठे गाव आहे का? तर गोप म्हणाला, इथून जवळच उपांग नावाचं शहर आहे. त्या शहराचा राजा, त्या गावाचा राजा आहे उपांग. गावातच गगनचुंबी स्फटिकेचे असे ललिता देवीचे, उपांग ललिता देवीचे मंदिर आहे. हे कळताच गोपतीला अतिशय आनंद झाला. गोपती त्या गोपासह देवीच्या मंदिरात जाऊन पोहोचला. देवीला साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला, हे देवी, आजपर्यंत अनेक राक्षसांचा, राक्षसी प्रवृत्तीचा, वाईट गोष्टींचा तू विनाश केलायस. तुझ्यामुळे सर्व देवांना आपलं स्थान मिळालं. त्यांचं स्थान शाबूत राहिलं ते तुझ्यामुळे. तुझ्या चरणी जे नतमस्तक होतात, तुला शरण जातात, त्यांना तू मुक्ती देतेस. मी पामर तुझं गुणगान करण्यास असमर्थ आहे. मी तुला शरण आलो. माझी इच्छा, माझी मनोकामना तू पूर्ण कर. आणि देवीचं स्मरण करत तो मंदिरातच त्या रात्री झोपला. आणि काय आश्चर्य श्रोते हो, देवी स्वप्नात आली आणि तिने स्वप्नात दृष्टांत दिला. दृष्टांतामध्ये देवी म्हणाली, बाळ गोपती उठ. आणि गोपतीला आनंद झाला. देवी म्हणाली, उद्या तू उपांग राजाकडे जा आणि त्याच्या पूजेच्या करंड्याचे झाकण मागून घे. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गोपती उठला. उपांग राजालाही पूर्वीच दृष्टांत झाला होता. पूर्वसूचना मिळाली होती. त्यामुळे गोपती गेला आणि त्याने सरळ करंड्याचं झाकण मागितलं आणि राजानं त्याची मागणी पूर्ण केली. मंदिरात जाऊन गोपतीने उपांग ललितेचे पूजन केले. नंतर तो घरी जाण्यास निघाला. घरी गेल्यावर नातेवाईकांना बोलवून त्याने पुन्हा एकदा ललिता देवीचे पूजन केले. त्यानंतर त्याने स्वतः अन्नछत्र उघडले. रोज अन्न संतर्पण सुरू केले आणि ललिता देवीच्या आशीर्वादानं या गोपतीला एक सुस्वरूप अशी मुलगी झाली आणि तिचं नाव ललिता ठेवलं. बघता बघता ललिता मोठी होऊ लागली आणि या मुलीला ते जे झाकण होतं करंड्याचं, त्याच्याबरोबर खेळण्याचा नाद होता. तिला अनेक वेळा समजावलं होतं की त्या करंड्याच्या झाकणाबरोबर खेळू नकोस, पण तिने कधीही ऐकलं नाही. आणि एके दिवशी ही ललिता, ही मुलगी आपल्या मैत्रिणींबरोबर नदीच्या किनारी खेळत होती आणि नदीच्या प्रवाहातून एक प्रेत येताना दिसलं. आणि ललिताने आपल्या मैत्रिणींसोबत मजा मजा गंमत म्हणून त्या प्रेतावर पाणी टाकण्यास सुरुवात केली. पाणी शिंपडता शिंपडता चुकून त्या झाकणाने तिने त्या प्रेतावर पाणी टाकलं आणि काय आश्चर्य, एक सजीव मूर्ती त्यातून बाहेर पडली. प्रेताची सजीव मूर्ती झाली. एक सुंदर सुकुमार असा तरुण तिथे निर्माण झाला आणि त्याचं नाव होतं गुणराशी. या ललितेच्या मनात एक अभिलाषा उत्पन्न झाली की हा असा सुकुमार सुंदर तरुण आपला पती व्हावा, असं तिने मनोमन इच्छिलं. आणि तशी इच्छा त्या गुणराशीजवळ, त्या पुरुषाजवळ व्यक्त केली. सर्पदंशाने वृत झालेला हा पुरुष या झाकणाच्या पाण्याने अगदी सजीव झाला होता. पुन्हा त्याला प्राण मिळाले होते. आणि ललितेने या गुणराशीजवळ इच्छा व्यक्त केली की मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे आणि आपण आमच्या घरी भोजनाला या. भोजन करताना आपोषण करण्यापूर्वी माझे बाबा, माझे वडील तुम्हाला विचारतील की तुम्हाला काय पाहिजे ब्राह्मण देवते. तेव्हा तुम्ही म्हणा की मला तुमच्या कन्येसोबत विवाह करायचा आहे आणि ही अट माझे वडील काही मान्य करणार नाहीत असं होणार नाही. आणि त्याप्रमाणे गुणराशीने ललितेने सांगितल्याप्रमाणे सर्व कार्य केले. गोपतीने आपल्या होणाऱ्या जावयाची संपूर्ण चौकशी केली आणि आपल्या मुलीचा हात या गुणराशीच्या हातात दिला. जावयाला भरपूर द्रव्य दिलं, शेजारी घर बांधून दिलं, भरपूर संपत्ती दिली आणि गुण्या गोविंदानं ललिता आणि गुणराशी राहू लागले. परंतु एक गोष्ट झाली, ती म्हणजे ललितेने करंड्याचं झाकण स्वतःच्या घरी आणलं
आणि त्यामुळे झालं काय, तर गोपती झाला गरीब आणि गुणपती गुणराशी झाला भरपूर धनाढ्य. ताट. गोपतीच्या घरावर अवकळा आली, तो दरिद्री झाला, आता करणार तरी काय. आणि जावई तिथे श्रीमंत झाला होता, धनाढ्य झाला होता. आणि तेव्हा पूजा नाही त्यामुळे धन नाही या भावनेतून जावई वनामध्ये समिधा आणण्यासाठी गेला असता गोपतीच्या पत्नीनं म्हणजे गोपतीच्या बायकोनं आपल्या जावयाचाच घात केला आणि दुःख करत ही आपल्या मुलीच्या घरी आली. बघतो तर काय, घरामध्ये जावई सुखा समाधानाने जेवत होता आणि आपली मुलगी त्याचे पाय चेपत असताना दिसली. तिला पश्चाताप झाला, तिने क्षमा याचना केली आणि जावयांनी विचारल्यावर तिने आपण काय कृष्ण कृत्य केलं हे सांगितलं. तुम्ही वनात गेला असता मी तुमचा घात केला हेही सांगितलं, पण तुम्ही अजून आहात. मग जावयाने आपल्या मुलीच्या आईला प्रायश्चित्तपूर्वक शुद्ध केलं. प्रायश्चित्त घेऊन गोपतीची बायको घरी आली. गोपतीने श्रीपतीला विचारलं की मी पाहतोय गुरुगृहातून घरी आल्यानंतर सुद्धा तू धनधान्य खूप होतं, श्रीमंत होता, समृद्धी होती, पण मी मात्र मध्ये गरिबी, पुन्हा श्रीमंती, पुन्हा अवकळा असे वाईट चांगले दिवस पाहत आलो. तुझं मात्र सर्व सुखात चाललंय, हे कसं काय. तेव्हा श्रीपतीने गोपतीला सांगितलं, गुरुगृहात ठरलेल्या त्या ललिता उपांग ललितेच्या व्रतापासून ते आतापर्यंत मी या ललिता देवीची पूजा सोडलेली नाहीये. उपांग ललितेचे व्रत मी कधीही चुकवलेले नाहीये. तूही चुकू नकोस. तू जर चुकवलेस तर हे पुन्हा असेच होईल. तू चुकवले होतेस म्हणून अशी अवकळा तुझ्यावर आली, त्यामुळे हे व्रत कायम चालू ठेव. आणि गोपतीनेही पुन्हा एकदा व्रताचे पालन करण्यास सुरुवात केली आणि यावेळी खंड न पडता त्याने हे व्रत चालवले. अखंड व्रत सुरू होते. आणि श्रोते हो, काय आश्चर्य, पुन्हा एकदा ललिता देवीने त्याच्या घरामध्ये समृद्धी, धनसंपदा, आयुष्य, आरोग्य दिलं आणि त्याला पुत्रयुक्त करून टाकलं. आणि तेव्हापासून गोपती सुखा समाधानाने राहू लागला. तर श्रोते हो, लक्षात येतं, उपांग ललितेचं व्रत केल्यानंतर सुख, समृद्धी, धनसंपदा ज्या ज्या गोष्टीत कमी आहे ती सर्व गोष्ट ललिता देवी पूर्ण करून टाकते, असं कार्तिक स्वामी या सर्वांना सांगत होते. असं हे श्रेष्ठ दर्जाचं व्रत कसं करायचं, तर ज्याला सुखी व्हायचंय, समाधानी व्हायचंय त्याने हे व्रत करायचं. आश्विन शुद्ध पंचमीला या व्रताचा आरंभ करायचा. पंचमीची वृद्धी किंवा क्षय असेल तर हे व्रत, नवीन व्रत घेणाऱ्याने या व्रताचा आरंभ करू नये. सकाळी नित्यकर्म करून 48 दंत काष्ठ घेऊन नदीवर जावं आणि आयुर्बलम यशोवर्च प्रजा पशु वसूनिच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच त्वन्नो देहि वनस्पते हा मंत्र म्हणून दंत काष्ठाने स्नान करावं. 48 वेळा दंत धावन करून स्नान करावं आणि शुद्ध वस्त्र नेसून षोडशोपचार अशी पूजा करावी. षोडशोपचार पूजा उपांग ललितेची झाल्यानंतर 20 घारगे करून त्याचं वायन करावं आणि पूजा ही करंड्याच्या झाकणाची करावी. त्यानंतर कथाश्रवण करावी. वाणाच्या संस्थे इतकं विविध पदार्थ करून बांधवांसह मौन धारण करून भोजन करावं. रात्री कथा, पुराण, कीर्तन, भजन असे अनेक कार्यक्रम करून त्याचं श्रवण करावं. तर आता आपण ऐकूया की ललिता देवीची उत्पत्ती नेमकी कशी झाली. तर एकदा भगवान शंकरांची पत्नी सती हिच्या वडिलांनी म्हणजे प्रजापिता दक्ष याने एक यज्ञाचं आयोजन केलं होतं आणि त्या यज्ञासाठी अनेक ऋषीमुनींना बोलावलं, अनेक देवादी देवांना बोलावलं आणि भगवान शंकरांचा त्या भर सभेमध्ये, भर यज्ञामध्ये त्यांनी अपमान केला. आणि हे पाहून सती अत्यंत क्रुद्ध झाली. तिला फार वाईट वाटलं. आपल्या पित्याने आपल्या पतीचा अपमान केला ते बघून तिने त्या यज्ञामध्येच, तो जो आरंभ केलेला होता त्या यज्ञामध्ये तिने उडी टाकली आणि प्राणत्याग केला. ते बघून भगवान शंकरांना फार वाईट वाटलं. शोकाकुल झाले आणि त्यांनी तो देह उचलला आणि संपूर्ण त्रिभुवनामध्ये त्यांनी ते शरीर फिरवत फिरवत शोकाकुल होत
अत्यंत क्रुद्ध होत त्यांनी हाहाकार माजवायला सुरुवात केली. सर्व ऋषी मुनी घाबरले. भगवान शंकरांचा राग, त्यांचा क्रोध तर आम्हा सर्वांना माहिती आहे. त्यांचा त्रिनेत्र उघडण्याची आम्हा सर्वांना भीती वाटते. तिथे तर हे क्रुद्ध झाले होते, शोकाकुल झाले होते. सर्वांनी प्रार्थना केली, भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूने त्यांना अभय दिलं. सुदर्शन चक्र सोडलं आणि सतीचे अनेक विभाग केले. त्यातील एक भाग भगवान शंकरांच्या हृदयामध्ये विलीन झाला आणि शोकाकुल होत भगवान शंकरांनी जी हाक मारली सतीला, आपल्या पत्नीला, ती म्हणजे ललिता अशी हाक मारली. तर त्यातील एक विभाग भगवान शंकराच्या हृदयामध्ये गेला आणि भगवान शंकरांनी आपल्या पत्नीला सतीला हाक मारली, शोकाकुल होऊन कळवळून हाक मारली, ललिता अशी हाक मारली आणि भगवान शंकराच्या हृदयामधून ललिता देवी प्रकट झाली. आणि तेव्हापासून सर्व ऋषी मुनी, सर्व देव या ललिता देवीला शरण जातात. अजून एक अशी कथा आहे की कामदेवाच्या राखेमधून विभांड नावाच्या राक्षसाचा जन्म झाला. हा विभांड राक्षस, भांड राक्षस सगळीकडे हाहाकार माजवत होता. प्रत्येक दैत्य आणि राक्षस ज्या कारणासाठी जन्माला येतो तेच कारण हा भांड सगळीकडे करत होता. आणि सर्व ऋषी मुनी या ललिता देवीला शरण आले. ललिता देवीने या विभांड भांड राक्षसाचा वध केला. सगळीकडे पुन्हा सुराज्य आणि स्वराज्य आणलं. अशी ही ललिता देवी. आणि तेव्हापासून सर्व ऋषी मुनी, सर्व भक्त सुख समृद्धी, आयुष्य आणि संकट दूर व्हायचं असेल तर उपांग ललिता देवीचं व्रत करतात. नवरात्रीच्या 5व्या दिवशी हे व्रत केलं जातं. ललिता देवीला त्रिपुर सुंदरी तसंच षोडशी म्हटलं जातं. दक्षिणेला देवी चंडीच्या रूपामध्ये तिला पूजलं जातं, हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. नवजीवन देणारी अशी ही ललिता देवी आहे. भगवान गोपाल कृष्णांनी सुद्धा ललिता देवीचं महात्म्य सांगितलंय की जो ललिता देवीला शरण जातो त्याला सुख समृद्धी प्राप्त होत असते. पहाटे उठून स्नान करून ललिता देवीचं व्रत सुरू होतं आणि उपवास ठेवून हे ललिता देवीचं व्रत असतं. आपण सर्वांनी कधी ना कधीतरी या व्रताचा आरंभ करूया आणि हे व्रत पालन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया. ललिता देवीची सेवा करूया आणि याच बरोबर सर्व नवरात्रोत्सव आपण देवीची पूजा अर्चा करूया. त्या शक्तीचा, त्या स्त्रीचा सन्मान करूया, मान करूया अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. आम्हा सर्वांना ती देवी आयुष्य, आरोग्य, धनसंपत्ती, सुख संपत्ती, समाधान प्राप्त करू दे आणि आमच्या वरचं हे कोरोनाचं संकट कायमचं दूर करू दे अशी प्रार्थना मी तिच्या चरणी करते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. धन्यवाद.